सियावर रामचंद्र की जय. माल्यवान, सुमाली आणि माली या तिघांना लंका मिळाली आहे. ही लंका विश्वकर्म्याने इंद्राच्या आदेशावरून तयार केलेली आहे. या लंकेत ते राहायला गेलेत. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, त्या काळातही आताच्यासारखी स्थिती होती. पुण्यात घर आहे का? उत्तम नोकरी आहे का? मायबाप जवळ राहत नाहीत का? हे प्रश्न आत्ताच विचारले जातात असं नाही, तेव्हाही विचारले जात होते. प्रचंड शक्ती म्हणजे उत्तम पॅकेज, राहायला स्वतःचं घर, तीही लंका सोन्याची, सुवेल पर्वत शिखरावर असलेली, चांगली कमाई आणि शिवाय मायबाप जवळ नाहीत. याच्यापेक्षा अजून सोने पे सुहागा कोणता? एवढी तीन सशक्त बलशाली पोरं मिळाल्यावर प्रत्येकाला आपली पोरगी त्यांनाच द्यावं वाटावी अशी स्थिती. आता लग्न करावं लागेल ना. मग नर्मदा नावाची एक गंधर्वी आहे. नर्मदा नदी नव्हे, नर्मदा नावाची गंधर्वी आहे. ही गंधर्वी आपल्या 3 कन्यांच्यासाठी वराच्या, योग्य वराच्या शोधामध्ये असते. आता पुन्हा गंधर्व कन्येचा विवाह राक्षसपुत्रांशी होतोय. त्याचं कारण आहे, याआधी सुद्धा एका गंधर्व कन्येचा विवाह यांच्या आईशी झालेला आहे. तो विश्वावसू नावाचा गंधर्व आणि देववती नावाची कन्या. या देववतीचा विवाह आधीच यांच्या कुळात झालेला आहे. त्यामुळे यांची आईच गंधर्वी असल्यामुळं एका गंधर्वीला आपल्या कन्या या गंधर्वी कन्याला द्यायला हरकत नाही असं वाटलं. आणि या सगळ्याच कुळामध्ये तुम्हाला सांगतो, हेती प्रेहेतीच्या कुळामध्ये असंच आहे. याचा विवाह त्याच्याशी, त्याचा विवाह याच्याशी, असा सगळा होतोय. पुढे यांच्या सुद्धा पुत्रींचे विवाह वेगवेगळ्या कुळामध्ये झालेले आहेत. रोटी बेटी व्यवहार होता. अनेक जण मला प्रश्न विचारतात, कुलकर्णी तुम्ही खूप हुशार आहात. मी आहेच आहे, तुम्ही सांगण्याची गरज नाही असं मी त्यांना म्हणत असतो. म्हणजे थोडं गर्वानं वाटेल, पण तसं नका समजू. कुणी हलकटपणाने कुलकर्णी तुम्ही खूप हुशार आहात, चालाक आहात असं म्हणतो, तेव्हा ते सांगावं लागतं. म्हणतात की कुलकर्णी तुम्ही काय सांगता की रावण ब्राह्मण कुळातला आणि केकसी नावाची त्याची आई ती ब्राह्मणाकडे दिली गेली. हो, खरं आहे. माझा दावा आहे की रावण ब्राह्मणांचा, त्याला जाळू मारू पुरू, तुम्हाला काय करायचंय असं मी नेहमी म्हणत असतो. दुसरं, तुम्ही सांगता ऋषीशृंगाची रामायणाच्या प्रारंभाला, हे शेवट आहे रामायणाचा प्रारंभ. ऋषीशृंगाला दशरथाची कन्या शांता, दत्तक कन्या की काय माहित नाही, अंगराजांची कन्या शांता जी दत्तक गेली होती म्हणतात, ती ऋषीशृंगाशी विवाह झाला होता. तुम्ही अशीच उदाहरणं सांगत जा. इकडचं तिकडं गेल्याचं नका सांगू. मग त्यांना सांगावं लागतं की बाबा दुष्यंत शकुंतला काय रे, तो विवाह कसा होता? कण्व ऋषीच्या आश्रमात वाढलेली शकुंतला विश्वामित्र आणि मेनकेच्या मिलनातून झालेली शकुंतला ही राजा दुष्यंताची बायको होते, तेव्हा त्याला काय म्हणायचं? अशी अनेक उदाहरणं आहेत, चिकार उदाहरणं आहेत, 50 सांगता येतील. आता हे बघा ना, राक्षसाच्या कुळामध्ये विश्वावसू नावाचा गंधर्व आपली देववती नावाची कन्या देतो आणि पुढे नर्मदा नावाची गंधर्वी पुन्हा राक्षसाच्या कुळामध्ये आपली एक नव्हे 3 कन्या देतात. या नर्मदेला 3 कन्या आहेत, सुंदरी, वसुधा आणि केतुमती. ती म्हणते या सगळ्यांचा विवाह, या 3 कन्यांचा विवाह या 3 पुत्रांशी लावून दिला जावा. आणि नर्मदेच्या इच्छेनुसार या 3ही पुत्रांचा विवाह, माल्यवानाचा विवाह सुंदरीशी होतो, मालीचा विवाह वसुधाशी होतो, सुमालीचा विवाह केतुमतीशी होतो. या तिघांच्या विवाहानंतर यांचा सुखाचा संसार अभेद्य अशा लंकेमध्ये सुरू होतो. संसार सुखाचा करतील, गुपचूप बसून करतील ते राक्षस कसले? पुण्यात फ्लॅट,
मायबाप सोबत नाहीत, गपचूप नोकरी करावी की 10 ते 5, जायला 2 तास, यायला 2 तास, कामाला 8 तास, 12 तास आपले राबायचं, पगार मिळेल त्यावर अजून एखादा फ्लॅट घेऊन भाड्यानं देता येईल का बघायचं, आउटिंगला शनिवार रविवारला बाहेरला जायचं. हे सगळे धंदे आपल्या सामान्य माणसांचे. यांच्याकडे तर ब्रह्मदेवानं दिलेली ताकद आहे. या ब्रह्मदेवानी दिलेली ताकद कुठे गप्प बसू देते? एकदा पैसा सुरू झाला ना की माणसं वेगवेगळ्या मार्गाला लागतात. शक्ती आली, आर्थिक बळ आलं की अजून कुठे प्रॉपर्टी घेऊ का, सेकंड होम घेऊ का, इन्व्हेस्टमेंटला भाड्यानं मिळेल असा फ्लॅट घेऊ का, असा विचार येतो ना आणि आपण लोकात घुसायला लागतो. सज्जन विचार येणार नाही, गावाकडची 2 एकर जमीन अजून वाढवू का, शेती विकसित करण्यासाठीचे प्रयत्न करू का, सज्जन विचार येत नाही मनात. आपलं इकडं आपलं मस्त मिळालं पाहिजे. हम दो हमारे दो, हमारा एक. दो म्हणायला सुद्धा पुन्हा इंग्लिश स्कूलची फीस भरायला दुसरं पोरग सुद्धा नको वाटतं, कारण आपली क्षमता नाही असं वाटतं. माझ्यावरून सांगतोय, बाकीच्याचं बोलायचं कारण नाही. या तिघांनी मात्र उचापती करायला सुरुवात केली. गप्प बसवत नाही, प्रचंड उचापतखोर. आणि अशा उचापती सुरू झाल्या की याच्यावर आक्रमण कर, मनुष्यावर आक्रमण कर, देवावर आक्रमण कर. आपण माणसांनाही जिंकू शकतो, आपण देवांनाही हरवू शकतो. हे कळलं की यांनी दानवांच्या मध्ये काड्या करायला सुरुवात केली. दानवांच्या वेगवेगळ्या राज्यावरती आक्रमण करायला सुरुवात केली. उच्छाद मांडला, उच्छाद. माल्यवान, सुमाली आणि माली ही 3 माणसं ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने इतकी मातली की कोणालाही त्रास सुरू केला. न देव सोडले, न दानव सोडले, न मानव सोडले, न ऋषी सोडले, न गंधर्व सोडले, सासूरवाडीची माणसं सुद्धा सोडली नाहीत. प्रत्येकाला त्रास देणं सुरूच आहे. काही दिवस लोकांना वाटलं देतील थोड्या वेळ त्रास, करू जरा सहन. पण जेव्हा सहन करण्याच्या पलीकडे गेलं तेव्हा आता म्हणाले हे काही खरं नाही. कुटाणा ब्रह्मदेवानी करून ठेवलाय, त्यांच्याकडे जाऊन फायदा नाही. ते म्हणले महादेवाकडे जाऊ. हे गेले महादेवाकडं, आणि महादेवाकडे गेल्यानंतर त्यांनी महादेवाला ही सगळी कहाणी सांगितली. म्हणाले देवा देवा महादेवा. ते म्हणले बोला, काय केलं म्हणले हे माल्यवान, सुमाली आणि माली अहो नीट जगू देत नाहीयेत. रोज उठून कुणावर तरी आक्रमण करतात, पराभूत करतात, अपमानित करतात, राज्यातून हाकलून लावतात. जगणं मुश्किल झालंय, आम्ही काय करावं? महादेव म्हणले मी तरी काय करावं? ते म्हणले हा देवा, तुमच्यावर जबाबदारी आहे, इट्स युअर ड्युटी. ते म्हणले ड्युटीचं ठीक आहे, पण आमची ब्युटी म्हणजे पार्वती, ती कुठे गप्प बसतीये? पार्वतीनी या माल्यवान, सुमाली आणि माली यांना आपल्या लेकरा समान मानलेलं आहे. पार्वतीच्या आग्रहाखातर मीच आशीर्वाद दिलेले आहेत. मी ज्यांना आशीर्वाद दिलाय, मी ज्यांना अनुग्रहित केलंय, त्यांना मारायला कसं जाऊ? ते म्हणले मग आपल्याच्यानं शक्य नाही, मी मारणार नाही. बिचारे आधीच हताश होऊन आले होते. महादेव ऐकतील असं वाटलं, पण महादेव काय ऐकायला तयार नाहीत. महादेव म्हणले निघालात का? ते म्हणले हो. मग आता काय फायदा, सहन करण्याचा दुसरा कुठला मार्ग आहे? मी ते बोललो का म्हणले? सहन करा असं म्हणालो का? नाही. मी काय म्हणालो? मी मारणार नाही. ते म्हणले मग दुसऱ्या कुणात दम आहे? अरे दम असलेल्याकडे जा ना म्हणले. ते ऐक तिथं बसलेलं क्षीरसागरामध्ये, त्यांचं काही लफडं नाही म्हणले. त्यांनी काही यांना सांभाळलं नाही, त्यांनी काही वरदान दिलं नाही, आणि ते त्याला मारू शकतात. म्हणजे कोण? भगवान विष्णूच्याकडे जा, भगवान विष्णूंची प्रार्थना करा, त्यांना म्हणा ब्रह्मदेव नाही म्हणालेत, मी नाही म्हणालोय आणि मी तुमच्याकडे पाठवलंय. रेफरन्स लागतोच की. ते ऐकतील, ते सगळं करतील म्हणाले. सगळे देव, गंधर्व, यक्ष, किन्नर, मानव, ऋषी, मुनी क्षीरसागरात हे आपले निवांत एक हात टाकून शेषशाही पहुडलेले म्हणाले देवा देवा वाचवा. आणि देवा देवा वाचवा म्हटल्यावर विष्णूने डोळे उघडलेत. हे सगळं कथन ऐकलंय, आणि ऐकल्यावरती विष्णू काय म्हणतात
आणि या राक्षसाच्या संहारासाठी स्वीकारतात का ते कसं करतात ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.